चला तर मंडळी, पोहे वातड होऊ नये म्हणून कुठल्या टिप्स वापरायच्या त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला, इथे आपण मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो चांगला बारीक असा कट करून घेतला. त्याचबरोबर फ्रेश अशी कोथिंबीरसुद्धा मिरचीसुद्धा कट करून घेतली. त्यानंतर पॅनमध्ये तेल घातलं, जिरे मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता शेंगदाणे हे चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा पहा अर्धवट परतवून घ्यायचा आहे. पोहे बनवत असताना ना कांदा कधीही भाजीला परततो तसा परतवायचा नाही. त्यानंतर यामध्ये 2 चमचे साखर आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे. यामुळे ना पोहे आपले दिवसभर नरम राहण्यास मदत होते, तसेच वातड पोहे लागत नाहीत, कशामध्ये अडकत नाहीत. त्यानंतर भिजवून घेतलेले पोहे यामध्ये घालून घेतलेले आहे. आता पोहे आलटून पलटून परतवायचे आहे. खूप असे म्हणजे जोरात आपल्याला हलवायचे नाही तर पोह्यांचा पूर्ण भुगा होतो. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हलकेसे मिक्स करून घ्यायचे आहे. तयार आहेत मस्त मऊ लुसलुशीत पोहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.